मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज सर्वात मोठा दिवस आहे। सर्वात मोठा दिवस म्हणजे आज गौरी तृतीया। गौरी तृतीया हे व्रत सर्वांनी दरवर्षी महिलांनी करायचे। चैत्र नवरात्रीला बी गौरी तृतीया म्हणजे नवरात्रीचा तिसरा दिवस। चैत्र नवरात्रीला बी गौरी तृतीयाचा तिसरा दिवस, अश्विन नवरात्रीला बी गौरी तृतीयाचा तिसरा दिवस म्हणजेच नवरात्रीचा तिसरा दिवस। तर या दिवशी महिलांनी सकाळी उठून स्वच्छ आंघोळ करावी आणि दुपारी फलाहार घ्यावे, व्रत करावे। माता अंबेसाठी, गौरीसाठी हे व्रत करावे, कारण हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। हे गौरी तृतीया व्रत अखंड सौभाग्याची कामना करणारे आहे। संध्याकाळी तुम्ही बिना कांदा लसणची मुगाची डाळ खाऊ शकता। या संध्याकाळी तुम्ही फक्त साबुदाणासुद्धा खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही गौरी तृतीया व्रत करावे। प्रदोष कालावर या दिवसभरातून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भगवान शिवाच्या मंदिरात जावे। संपूर्ण सुहागन ओटीचा सामान घ्यावा। जशी आपण ओटी भरतो सुहागन महिलाची, तशी आपण एक ब्लाऊज पीस घ्या, चुनरी घ्या, त्यामध्ये जी सुहागनची ओटी येते संपूर्ण शिंगाराची, तर शिंगाराची ओटी घ्या। तांदूळ घेऊन माता अंबेची तुम्हाला ओटी भरायची, म्हणजेच अशोक सुंदरी जवळ स्थान माता पार्वतीचं आहे, तर तेथे तुम्हाला ओटी भरायची आहे गौरी तृतीयेच्या दिवशी जाऊन। आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना भगवान शंकराला आणि माता पार्वतीला सांगायच्या आहे। आणि माता पार्वतीला सांगायचे की मला हर जन्मामध्ये अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे। ज्या महिलांचे म्हणजेच विधवा आहे तरीसुद्धा त्या महिलांनी ओटी वगैरे भरता येणार नाही, पण गौरी तृतीयाचे फक्त व्रत करावे, म्हणजे कोणत्याही जन्मात आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। असे हे व्रत अखंड सौभाग्याची प्राप्ती करणारे आहे, धनप्राप्ती करणारे आहे, मुलांना पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती करणारे आहे। मी सुद्धा गेल्या 15 वर्षापासून गौरी तृतीया व्रत करत आहे। जेव्हापासून मी शिव महापुराण वाचले, देवी भागवत पुराण वाचले, कोणत्याही पुराणांमध्ये गौरी तृतीयाच्या व्रताचे महिमांचे वर्णन आलेले आहे। तर आज या स्कंद पुराणामध्ये सुद्धा गौरी तृतीयाच्या जन्म कसा झाला, शक्तीचे 108 स्थानं जागृत कसे आहेत आणि देवीची भक्ती कशी करायची आहे, तर असं संपूर्ण या स्कंद पुराणामध्ये देवीचा महिमांचं वर्णन आलेलं आहे। तरी पण सर्वांना गौरी तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना अखंड सौभाग्याची प्राप्ती हो, पतीला मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो, अशी मी देवीला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आज स्कंद महापुराणामध्ये गौरीचा जन्म आणि शक्तीचे 108 स्थाने जागृत स्थाने कोणती आहेत तर ते आपण जाणून घेऊया। स्कंद महापुराणातील जन्मजया व्यास सांगू लागले, हिमालयाचा परिसर हा अतिशय निर्जन आहे। यामुळे पायथ्याशी असणाऱ्या घनदाट अरण्यात त्यांनी तपश्चर्या आरंभली। एकाग्र चित्ताने व भुवनेश्वरीच्या मायाबीज मंत्राचा जप करीत बसले। अशा तऱ्हेने 1,00,000 वर्षाचा काळ उलटला। मग ती परमशक्ती त्यांच्या पुढे देवीरूप होऊन प्रकट झाली। तिला 3 डोळे असून ती सच्चिदानंद स्वरूपिणी होती। तिच्या एका हातात पाश असून दुसऱ्या हाती अंकुश होता, तिसरा हात वरमुद्रा व चौथा हात अभयमुद्रा दर्शवित होता। असे तिचे दर्शन होताच ते सर्वजण तिची स्तुती करू लागले। हे विश्वरूपिणी वैशानर मूर्ती, तुझ प्रत नमस्कार असो आमचा। असे अंगे शरीरामध्ये राहणाऱ्या जलरूपिणी सूत्रधारिणी तुला आम्ही नमस्कार करतो। सर्वांच्या लिंग शरीरांना व्यापून असणाऱ्या उरणाऱ्या प्रज्ञास्वरूपा निराकार रूपी तुझला आम्ही नमन करतो। हे ब्रह्मरूपिणी व प्रत्येकारिणी आम्ही तुला नमस्कार करतो। सर्वांच्या हृदयातील आत्मरूपिणी व सर्व रूप धारण करणाऱ्या देवी तुला आमचे नमस्कार असो। असे सदोसत वाणीने भक्तिपूर्वक स्तवन करून ते तिच्या पायी नतमस्तक झाले। तेव्हा कोकिळासारख्या नादमधुर आवाजात ती बोलू लागली, हे भाग्यवंतांनो, मी तुम्हाला वर देण्यासाठी उत्सुक आहे, तरी तुम्ही माझ्यापासून वर मागून घ्या।
त्यावर सर्व म्हणाले की हरी व हर यांना यांची शक्ती प्राप्त व्हावी आणि ते पुनश्च पूर्वव्रत व्हावे. दक्षाने विनंती केली की हे देवी, तू माझ्याच कुळात जन्म घ्यावास म्हणजे मी कृतार्थ होईन. तसेच तुझी स्थाने, पूजा पद्धती, जपविधी व ध्यानमार्ग यांचा खुलासा तूच स्वतः कर. देवी बोलली, विष्णू आणि शंकर यांची अवस्था होण्याचे कारण त्यांनी माझ्या शक्तीचा अपमान केला आहे. पुन्हा यांनी असे करू नये. आता मी त्यांना पूर्ववत करते. एक शक्ती तुझ्या घरात व दुसरी शक्ती क्षीरसागरात जन्माला येईल व त्या हरिहरांना प्राप्त होईल. मायाबीज रीम हा माझा मुख्य मंत्र आहे. ज्या घरामध्ये ओम रीम चामुंडाय नमहा, ओम ऐं ईं रीम कुलदेवताय नमहा, ओम ह्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमहा असा ज्या घरामध्ये 108 वेळा जप केला जाईल तेथे माझे वास्तव्य कायमस्वरूपी राहील. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे स्कंद महापुराण आहे. ज्याच्या पदरामध्ये खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे स्कंद पुराण ऐकायला मिळेल. तर या रीम या मंत्राचा मुख्य मंत्र हा माझा आहे, तर याचा नेहमी घरामध्ये जप करावा. ओम रीम नमहा, ओम रीम नमहा या मंत्राचा जप करावा. म्हणून तुम्ही याच मंत्राने माझी पूजा करा, याचाच जप करा. याच्याने सर्व इच्छा कामना सर्व लोकांच्या, मानव लोकांच्या पूर्ण होतील. आता जी मूर्ती तुम्ही पाहत आहेत ती भुवनेश्वरी आहे. हिचे ध्यान करत जा. जो कोणी भुवनेश्वरी माताचं ध्यान पण करतो तर त्याचा सर्व संकटांचा नाश होतो आणि त्याला यश, कीर्ती, मान सन्मान प्राप्त होतो. नाहीतर मग माझ्या विराट स्वरूपाचा किंवा सच्चिदानंद रूपाचे ध्यान करीत जा. मी संपूर्ण जगातच समावलेली आहे, त्यामुळे माझे ध्यान व पूजा कुठेही करू शकता. एवढे सांगून देवी गुप्त झाली. नंतर दक्षासहित सर्वजण ब्रह्मदेवापाशी परतले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत त्याला निवेदन केला. मग यथावकाश विष्णू व शंकर यांना आपली चूक कळून त्यांचा गर्व नाहीसा झाला. देवीच्या प्रसादाने व पुन्हा कार्यक्षम झाले. काही काळानंतर भगवती शक्ती दक्षाच्या घरात जन्मास आली. संपूर्ण त्रैलोक्यात आनंद पसरला व सर्व देवांनी फुले उधळली. स्वर्गात दुदंबीचा गजर होऊ केला. ऋषी व मुनी प्रसन्न झाले. अंतरिक्ष निर्मळ झाले. नद्या आनंदांनी भरून वाहू लागल्या. देवीने अवतार धारण केल्यानंतर सर्वत्र मंगल्याचा संचार झाला. ती परब्रह्मस्वरूपा सत्यमयी असल्यामुळे तिचे नाव सती असे ठेवले गेले. जो कोणी सती असे सुद्धा नावाचं श्रवण पठन करतो तरी पण त्याला 1000 रुद्राभिषेक केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. ती पूर्वकालीन महेश्वरीची शक्ती असल्यामुळे प्रजापतीने ती देवादिदेव शंकराला ही शक्ती दिली आहे. मग पुढे असे झाले की ती दाक्षायणी देवी दक्षाकडून अपराध घडल्यामुळे अग्नीमध्ये जळून गेली. जन्मजयाने मध्येच व्यासांना थांबून प्रश्न केला, मुनिराज हो, काहीतरी हे आश्चर्यकारक असे विपरीत असे मला ऐकवलेत. ती परम सत्यरूपा महशक्ती आहे व तिच्या स्मरणाने प्रपंचरूपी अग्नीची भीती नष्ट होते. तर मग ती स्वतः आगीत कशी काय जळाली? प्रजापती दक्षाचा एवढा मोठा अपराध तरी कोणता होता? मला ते जाणण्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा मला ती संपूर्ण कथा सांगा. व्यास म्हणाले, बरं ते ऐक. सतीच्या जळणाचे कारण सांगतो. एकदा कधीतरी ऋषीवर्य दुर्वासा जांबू नदीच्या काठी गेले होते. तेथे त्यांनी देवीचे दर्शन घेतले. मग तेथेच बसून ते एकाग्र मनाने मायाबीज जपू लागले. देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने आपल्या गळ्यातील सुवासिक फुलांचा हार त्यांना प्रसाद म्हणून दिला. दुर्वासांनी तो मस्तकाला लावून घेतला आणि मग ते आकाशमार्गाने अंबिकेचे दर्शन घ्यावे म्हणून दक्षाच्या घरी गेले व सतीच्या चरणांना प्रणाम केला. तेव्हा दक्षाने प्रश्न केला की महाराज, आपल्याजवळ ही मोहिनी माळ कुठून आली? ही अशी दुर्लभ वस्तू कोणी दिली? दुर्वासाने देवीचे स्मरण झाले व त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. ते बोलले, हे प्रजापती, मला ही माळ देवीने प्रसादा दाखल दिली आहे, स्वतः देवीने दिली आहे. तेव्हा दक्षाने ती माळ मागितली. शक्ती उपासकाला कोणत्याच गोष्टीचा मोह नसतो, त्यामुळे दुर्वासाने ती माळ त्याला देऊन दिली. त्यानेही आदरपूर्वक ती माळ मस्तकी धारण केली. मग त्याने ती माळ आपल्या अंतपुरातील पलंगावर ठेवली व रात्री त्याच ठिकाणी पत्नीबरोबर संभोग केला. या दक्षाच्या कृत्याचा परिणाम असा झाला की त्याच्या मनात सती व शंकर यांच्याविषयी तिरस्कार उत्पन्न होऊन गेला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. या त्यांच्या अपराधामुळे आपल्या पतिव्रता धर्माची लाज राखण्यासाठी सतीने दक्षापासून उत्पन्न झालेला आपला देह नकोसा वाटल्यामुळे योग अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेतले आहे. नंतर पुढे ती पुन्हा हिमालयाच्या पोटी तिने जन्म घेतला.
आणि जन्मजय राजाने विचारले, सती जळून गेल्यानंतर प्रिय पत्नीच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या महादेवाने पुढे काय केले? व्यास म्हणाले, अरे तो प्रसंग कसा वर्णन करू, माझ्यापाशी शब्द नाही, पण असे जमेल तसे सांगतो. त्यावेळी शंकराचा क्रोध अग्नी एवढा उफाळला होता की त्रैलोक्य संपूर्ण पेटू शकेल. वीरभद्र उत्पन्न झाला आणि भद्रकाली आणि गणसमवेत त्यांनी थैमान मांडले. सृष्टीचा विनाश होईल असा उत्पात सुरू झाला होता. ब्रह्मदेवासहित सर्वजण शंकराला शरण गेले. सतीचा देह नष्ट पावल्यानंतर सुद्धा शंकराने दयाळूपणे त्यांना अभय दिले, पण त्याने दक्षाच्या यज्ञाचा मात्र विध्वंस केला व त्याचे डोकेच उडवले. नंतर मात्र त्याच्या धड्यावर बकऱ्याचे मस्तक लावून त्याला पुन्हा जिवंत केले. स्वतः महादेव मात्र होमकुंडाजवळ बसून रडू लागला. सतीचा देह समोरच जळताना पाहून अचानक त्याने रडत रडतच ते कलेवर उचलून खांद्यावर घेतले आणि तो वेड्याप्रमाणे वायुवेगाने सुटला. ते बघतातच आता काय होईल या विचाराने ब्रह्मदेवासकट सर्वांना घाबरून गेले. तेव्हा विष्णूने आपले शारद धनुष्य उचलले आणि बाणाने सतीच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले. जेथे जेथे तिचे अवयव विखरून पडले तेथे तेथे अनेक रूप धारण करून शंकर राहिले. त्यावेळी त्याने देवांना आश्वासन दिले की या जागी जो कुणी भक्तिभावाने भगवतीची आराधना करेल त्याला दुर्लभ असे काहीच राहणार नाही. तर या सर्व स्थानात भगवती नित्य जागृत राहील. ज्या ज्या स्थानी देवीचे तुकडे पडलेले आहेत ती सर्व जागृत स्थाने राहतील. या जागी जर कोणी सर्व मंत्रांचा विशेष करून माया बीज मंत्रांचा जप करेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः, ओम ह्रीं गौरीयै नमः, ओम लक्ष्मीनारायण नमः, ओम दुम दुर्गाय नमः, कोणत्याही मायाबीज मंत्रांचा ओम दुर्गाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम अंबे माताय नमः, कोणत्याही मंत्रांचा जी जी शक्तिरूप स्थाने देवीची आहेत तिथे जाऊन 108 वेळा जो कोणी मंत्रांचा जर जप करेल तर त्यांचे मंत्र सिद्ध होतील याची खात्री नक्कीच आहे. मग शंकर त्या सर्व जागी जप ध्यान करीत कालक्रमणा करीत राहिल्या. ज्या ज्या जागी देवीचे तुकडे पडले त्या त्या जागी भगवान शंकर राहिलेले आहेत, म्हणून त्या जागी मंत्र सिद्ध करून घ्यावे म्हणजे मंत्र सिद्ध होतील. जन्मजय बोलला, महाराज मला ती शक्ती स्थाने एकूण किती आहेत ते सांगाल का? तसेच त्यांची नावं कोणती कोणती आहेत ती पण मला सांगा. आपल्या तोंडूनच ती ऐकायची आहेत, त्यामुळे मी धन्य होईन. मला शक्तीचे जी 108 स्थाने जागृत आहेत ते मला तुम्ही सांगा. व्यास सांगू लागले, राजेंद्रा, ज्याची नुसती नावे कानी पडली तरीही माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो आणि देवीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर प्राप्त होतो. तर जी जागृत स्थाने आहेत तर ती तू आता ऐक. तुला मी सांगतो. ऐश्वर्य आणि सिद्ध प्राप्ती व्हावी अशी इच्छा जर असेल तर या जागी देवीचे ध्यानपूर्वक आराधना करावी. ज्यांना धन ऐश्वर्य कीर्ती मान सन्मान दीर्घायुष्य हवे असेल त्यांनी या जागृत स्थानी जाऊन देवीची आराधना करावी, देवीच्या मंत्राचा जपतप करावा. तर अशी ही स्थाने सर्व काही जागृत आहेत. तर जी स्थाने जागृत आहेत तर ती आता ऐका. देवीचं सर्वात पहिले जागृत स्थान वाराणसी क्षेत्र. देवीचे वाराणसी क्षेत्र गौरीचे मुख पडलेले आहेत. वाराणसी क्षेत्रामध्ये देवी अंबीचे गौरीचे मुख पडलेले आहे. त्या स्थानी तिचे नाव विशालाक्ष असे म्हटले गेले आहे. विशालाक्षी. नैमिषारण्यात तिचे नाव लिंगधारिणी आहे. प्रयाग क्षेत्री तिला ललिता, तर गंधमादन पर्वतावर कामुकी, मानस सरोवरावर कुमुदी, त्यांच्या दक्षिणेला विश्वकामा आणि उत्तरेला विश्वकाम प्ररपूर्णी असे म्हणतात. गोमत पर्वतावरती गोमती आहे, तर मंद पर्वतावर कामचरणी, चैत्ररथ क्षेत्री ती मदोत्कटा आहे. हस्तिनापुरामध्ये जयंती आणि कान्यकुब्ज देशी गौरी या मलय पर्वतावर रंबा या नावाने प्रसिद्ध आहे. एकाग्रपीठावरील शक्ती आहेत. कीर्तिमती विश्वपीठावर विश्वेश्वरी, पुष्कर क्षेत्री पुरोहिता अशी नावे आहेत. हिमालयात केदार क्षेत्री सन्मार्गदायिनी या नावाने प्रसिद्ध आहे. हिमवान पीठात मंदा, तसेच गोकर्णी क्षेत्री भद्रकर्णिका अशी तिची नावे आहेत.
स्थानेश्वरी क्षेत्रात भवानी, बिल्कपीठात बिल्वपत्रिका, श्रीशैल्यपरी पर्वतावर माधवी, तसेच भद्रेश्वर स्थानी भद्रा असे तिचे नाव आहे. जया हे तिचे वराह क्षेत्री नाव आहे. कमला या नावाने ती कमलालय क्षेत्रात ओळखली जाते. रुद्रकोटी पीठात तिचे नाव रुद्राणी, कालजर पीठात काली, शालिग्राम क्षेत्री महादेवी, शिवलिंग स्थानी जलप्रिया आणि महालिंग स्थानी कपिला, माकोट इथे मुक्तेश्वरी, मायापुरीत कुमारी, संतान पीठात ललितांबिका, गयेमध्ये मंगला आणि पुरुषोत्तम क्षेत्री विमला अशी नावे आहेत. सहस्राक्ष पीठात उत्पलाक्षी, हिरण्याक्ष क्षेत्री महोत्पला, विशाखा पीठ येथे अमोघाक्षी, पुंडवर्धन येथे पांडला, सुरपाक्ष क्षेत्री नारायणी, चित्रकूटावर रुद्रसुंदरी, विपुल क्षेत्री विपुला, मलयाचलवर कल्याणी, सह्याद्री पर्वती एकवीरा, हरिश्चंद्र तीर्थी चंद्रिका, रामतीर्थावर रमणा, यमुना तीर्थी मृगावती, कोटतीर्थ क्षेत्री कोटरी, माधववनात माधवी, गोदावरी तीर्थात त्रिसंध्या, गंगाद्वारी रतिप्रिया, शिवकुंडस्थानी शुभानंदा, देविका तटी नंदनी, द्वारकेत रुक्मणी, वृंदावनात राधा, मथुरेत देवकी, पाताळामध्ये पाताळात परमेश्वरी, चित्रकूटावर सीता, विंध्य पर्वतावर विंध्यावासिनी अशी तिचे नाव विख्यात आहेत. जन्मजयामध्ये त्याच भगवतीची करवीर क्षेत्र नाम आहे. महालक्ष्मी विनायक स्थानी उमादेवी आणि वैद्यनाथ धाम तेथे तिला आरोग्या, महाकाल क्षेत्री माहेश्वरी असे म्हणतात. उष्णतीर्थात ओभया, विंध्य पर्वतात नितंबा, त्याचप्रमाणे मांडवगडावर मांडवी, महेश्वरीपुरात स्वाहा अशा नावांनी ती ओळखली जाते. छांगलखंडात तिचे नाव प्रचंड आहे. अमरकंटक येथे चंडिका आहे व सोमेश्वरी वरोरोह आहे. तर प्रभासतीर्थी पुष्करावरती, सरस्वती तीर्थावर देवमाता, सागर तटावर पारावारा, महालय क्षेत्री महाभागा, पयोशनी नदीवर पिंगलेश्वरी, कृतसोच क्षेत्री सिंहका, कार्तिक क्षेत्री अतिशंकरी, उत्पलावरती लोला, शोणसंगती सुभद्रा, सिद्धवनात माता, भरताश्रमी अनंगलक्ष्मी, जालंधर पीठात विश्वमुखी, किंकद पर्वतावर तारा, देवदारू वनात पृष्टी, काश्मीर देशी मेधा, हिमाद्रीवर भीमा, विश्वेश्वर क्षेत्रात तुष्टी आणि कपालमोचन क्षेत्री शुद्धी अशी तिचे नावं आहेत. कार्यावरहन क्षेत्री माता, शंकोद्वार तीर्थी धरा, पिंडारकर्थी तीर्थाधृती असे तिला म्हणतात. चंद्रभागा नदी तीरी कला, अछोद सरोवरावर शिवधारिणी, वेना नदी काठी अमृता, तर बंद्र्यावनात तिचे नाव उर्वशी, उत्तर कुरुप्रसाद औषधी आणि कुशद्वीप येथे कुशदक आहे. हे मकुट पर्वतावरती मनमथा नावाने, तर कुमुदवनात सत्यवदनी नावाने आणि अश्वतीर्थी वंदनी या अशा नावाने तिचा वास आहे. वैश्रवणला इथे निधी, वेदवदन तीर्थी गायत्री, शिवलोकात पार्वती, स्वर्गलोकात इंद्राणी, ब्रह्मलोकात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातृकामध्ये वैष्णवी, पतिव्रतामध्ये अरुदंती, तसेच रामा आणि वगैरे अप्सरांमध्ये तिलोत्मा या नावांनी तिची प्रसिद्धी आहे. सर्व देहधारी प्राण्यांमध्ये तीच ब्रह्मकला या नावांनी राहत असते. जन्मजय अशी ही 108 पीठे आणि तेथील शक्त्या आहेत. ही सतीच्या अवयवांपासून उत्पन्न झालेली शक्तिस्थाने असून आणखीही स्थाने आहेत. या 108 स्थानांचे जो कोणी फक्त स्मरण करतो या अथवा श्रवण करतो या कोणाला सांगतो या शेअर करतो तर सर्व पातकांपासून, सर्व पापांपासून, 7 जन्मांच्या पापांपासून सुटका होऊन देवीच्या श्रेष्ठ लोकात 108 वर्षपर्यंत ही 108 स्थाने आहेत देवीची जी मी तुम्हाला सांगितली. तर 108 स्थाने जो वाचतो, शेअर करतो, श्रवण करतो, कोणाला सांगतो तर सर्व पापांपासून, पातकांपासून सुटका होऊन देवीच्या चरणांपाशी 108 वर्ष त्याला राहायला मिळते. जो बुद्धिमान मनुष्य या संपूर्ण पीठस्थानांची नावे वाचतो या कोणाला ऐकवतो, यात्रा शास्त्रविधीनुसार करून, पितृश्राद्ध तर्पणपूर्वक भगवतीची सांगोपांग पूजा करून त्याला जगद्धात्री जगदंबेकडे क्षमा याचना करतो,
त्याचा आत्मा कृतकृत्य होऊन पवित्र होतो, यात शंका नाही. देवीची पूजा आटोपल्यावर ब्राह्मण, सुवासिनी, कुमारी, मुंजा, मुलगा यांना भोजन द्यावे. एवढेच नव्हे तर तेथील क्षेत्रनिवासी लोकांना सुद्धा भोजन द्यावे. अगदी चांडाळ जरी असला तरीही त्याला देवी स्वरूपा समजावा व भोजन अर्पण करावे. पण स्वतः मात्र तेथे कोणत्याही रूपातील दान घेऊ नये. आपल्या शक्तीनुसार या पीठनिवासिनी देवीच्या मंत्रांचे पुनश्चरण करावे. मायाबीजासहित जप केला तर अतिउत्तम. राजा अहर्निश पूजा करून पुनश्चरण करावे. कोणत्याही बाबतीत कंजूषपणा करू नये. देवीवरील प्रेमाने जो कोणी अशा प्रकारे शक्तिपीठांची यात्रा करतो, या हे नावं वाचतो, लिहितो, कोणाला सांगतो, श्रवण करतो, त्यांचे पित्तर 1000 कल्पांपर्यंत सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मलोकात जाऊन राहतात. त्यांना नरक यातना अजिबात होत नाही. पितृ संतुष्ट राहतात. ते उच्च प्रतीचे ज्ञान लाभून भवसागर ओलांडून जातात आणि देवीच्या लोकी राहतात. या 108 नावांचा जप केल्याने सुद्धा सर्व सिद्धीची प्राप्ती होते. महालक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होते. ही 108 नावं लिहिलेली पोथी ज्या घरात असेल, या ज्या घरांमध्ये ही नावं श्रवण केली जातात, ते ग्रहपीडा, महामारीची भीती राहत नाही, कुठलीही भीती राहणार नाही. भूत, पिशाच, नजरदोष यांच्यापासून त्यांना मुक्तता मिळेल. उलट पर्वकाळी जसा समुद्र भरतो तशी त्यांची व्यापारामध्ये, घरामध्ये, धनधान्यामध्ये भरभराट होत राहते. धनधान्याचा साठा भरलेला राहतो. या नामावलीचा नित्य जप दररोज सुद्धा करणाऱ्याला दुर्लभ अशी कोणती गोष्ट नाही. म्हणून या 108 नावांच्या स्थानांची रोज जप करावा. या देवीचा भक्त कृतकृत्य असतो. जो हे 108 नावं देवीचे जागृत स्थानांचा जो कोणी भक्त फक्त नावांचं श्रवण सुद्धा करून घेतलं तरी सुद्धा त्याला साक्षात अंबे माताचा, दुर्गा माताचा आशीर्वाद प्राप्त झाला असे समजून घ्यावे. तो देवी स्वरूपच होतो असे सुद्धा समजलं तरी सुद्धा चालेल. देव त्याला पाहताच त्याची पूजा करून नमस्कार करतात. जो कोणी हे 108 नावांचा जप, तप, श्रवण, हवन केलेले राहतं तर देव सुद्धा त्या व्यक्तीला पाहताच बरोबर त्या व्यक्तीची पूजा करतात. मग जर कुणी एखाद्याने त्यांची पूजा जर केली तर त्यात नवल कोणते नाही. अशा या श्राद्ध दिनी, या दररोज, या नवरात्रीमध्ये या 108 नामावलीचा पाठ केला तर त्याचे सर्व पित्तर तृप्त होऊन परमगतीला जातात. ही सर्व स्थानी चैतन्य रूप असून मुक्ती क्षेत्र आहेत. जाणत्याने यापैकी कोणतेही सिद्धक्षेत्री निवास करावा. तर असे हे देवीचे 108 नावं जागृत स्थाने होती. तर मी ते तुम्हाला करवली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या देवीचे जागृत स्थानांची नावं आवडली असेल. आवडल्यास जय माता दी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. जास्तीत जास्त जणांना शेअरसुद्धा करा, म्हणजे ते पुण्य तुम्हालाच लागेल. तर असे हे स्कंद महापुराणामध्ये देवीचे 108 जागृत स्थानांच्या महिमांचं वर्णन आलं होतं. तर या स्कंद पुराणातील, महापुराणातील 108 नावं गौरी माताचे तुम्हाला सांगितले. तर आज आहे गौरी तृतीया. तर गौरी तृतीयाच्या दिवशी देवीच्या नावाने 108 जणांना शेअर करा, म्हणजे काहीतरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी, खुशखबर, आनंदाची गोष्ट, नोकरी, व्यापारात, धनधान्यामध्ये भांडार नक्कीच भरेल देवी माता. तर 108 जणांना नक्कीच शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी करायला विसरू नका. जय माता दी.